कोर्टाने जर आदेश देऊन कोर्टाचे जर आदेश ही लोक जर मानत नसतील आणि त्या दृष्टीने जर त्याच्यावर कारवाईच होत नसेल आणि कोर्टाचा अपमान होतोय हे सगळ्यांना जगाला कळतंय आणि तरी जर हे लोक ॲक्शन घेत नसेल तर मग कोर्ट आणि हे ठेवून काय फायदा आहे देशामध्ये आपल्या लोकांनी सामान्य लोकांनी जायचं कुठं न्याय मागायला की कोर्टाचे आदेश जर ही लोक मानत नसतील तर आम्ही जायचं कुठं सामान्य लोकांनी जायचं कुठं हा मुद्दा आहे महत्त्वाचा काय करायचं माणसाने कोणाकडे जात मागायची 2012 साली शांती होम्स रो हाऊसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती पण सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं म्हणजे पेमेंट वगैरे जोपर्यंत ॲग्रीमेंटची वेळ येत नव्हती ॲग्रीमेंटच्या वेळेला बिल्डरच्या मार्केटिंगच्या लोकांनी आमच्याकडनं कॅश पैसे घ्यायला सुरुवात केली आणि कॅश पैसे घेतल्यानंतर त्यांच्यामध्येच काय वादंग झाले माहिती नाही ही कॅश ते म्हणतात आम्हाला रिसीट आमच्या मिळाल्या होत्या रादर आम्ही कॅश देऊनसुद्धा आम्ही रिसीट घेतलेल्या होत्या तर त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यामध्ये वादंग सुरू झाले आणि बिल्डर म्हणायला लागला की पैसे माझ्यापर्यंत पोहोचले नाही त्यांच्यात काय झालं आम्हाला माहिती नाही त्याच्यानंतर हे फ्रॉड आहे कळल्यानंतर नागपुरे म्हणून एका मॅडमने त्यांच्या अगेन्स्ट केस केली आणि त्यांना कस्टडी वगैरे झाली पण याच्यामध्ये सुद्धा मेन जी कल्प्रिट आहे प्राची भुते तिला त्या दिवशी अरेस्ट झालेली नाही त्याच्यानंतर आम्ही ग्राहक मंच थ्रू तक्रार नोंदवली केस केली त्यांच्यावरती केस प्रॉपर चालली होती निकाल लागला आमच्या बाजूने आता निकाल लागून साधारण वर्ष होत आले तरी अजून त्याच्या पुढच्या सगळ्या प्रोसेस होऊन म्हणजे 25-27ची केस दाखल होऊन त्यांनी कुठलेही पैसे भरणा केलेला नाही पण त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर 25 आणि 27च्या केस दाखल केल्या 25-27च्या केस दाखल केल्यानंतर त्यालाही ते उपस्थित राहिले नाही म्हणजे एवढे ते निर्डावलेले एकाही तारखेला आले नाही 25-27ला त्यांचा रिप्लाय नाही त्याच्यानंतर नॉन अवेलेबल वॉरंट काढले त्यालाही कोणाचा काही रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून मग आता कोर्टाकडनं आमच्या बाजूने एकतर्फी निकाल लागला आहे आणि तो निकाल असा लागला आहे की तहसीलदारला त्यांनी फॉरवर्ड केले की यांच्या जागेवर जप्ती आणा आणि जे काही या लोकांचे पैसे आम्हाला मंजूर केलेत नुकसान भरपाई प्लस 9% इंटरेस्ट ज्या दिवशी आम्ही केस दाखल केली त्या दिवसापासून तर त्याच्यामध्ये सुद्धा आत्तापर्यंत प्रचंड डिले होतो म्हणजे एक कागद हालायला साधारण महिना दीड 2 महिने लागतात आणि पैसे तर मिळणं खूपच लांब पण अजून बोजासुद्धा चढलेला नाही कोर्ट त्याच्यानंतर तहसीलदारांना आदेश देतं की ह्या जागेवरती बोजा चढवा म्हणून तर तो तलाठी जो आहे तो एवढा बऱ्याच लोकांचे कलेक्टर ऑर्डर्स मिळून सुद्धा तो तलाठी त्या जागेवरती बोजा चढवायला तयार नाही बोजा चढवायचा म्हणजे काय बोजा चढवायचा म्हणजे ती जी जागा आहे याची तर ती कोर्टाचे जे निकाल लागतात तर केस नंबर तिथं त्या जागेवरती त्या केस नंबरच्या जागेत रिकव्हरी म्हणून तिथं 7/12वरती टाकलं जातं 7/12वर शेरा येतो आणि तो कोणी दुसरं कोणी विक्री करू शकत नाही त्या जागेची जोपर्यंत ह्यांना त्या जागेचे पैसे किंवा ती जागा यापैकी दोन्हीपैकी काही मिळत नाही विथ इंटरेस्ट तोपर्यंत त्या जागेवरती कोणी काही करू शकत नाही आणि तेच करण्यासाठी तो तलाठी अजिबात काम करत नाही बरं तर तुम्ही एकट्याने केस टाकलेली आहे नाही आम्ही बऱ्याच लोकांनी केस टाकले बऱ्याचशा लोकांचे रिझल्ट लागले बऱ्याचशा लोकांना कलेक्टर ऑर्डर्स मिळाले पण प्रत्येकाने एक त्यांनी एकेकाने टाकली का सगळ्यांनी मिळून टाकली सगळ्यांनी मिळून नाही कारण कोर्टाची तशा आदेश देतात की प्रत्येकाची वेगवेगळीच केस होणार ओके आणि अशा प्रकारे बऱ्याचशा लोकांनी म्हणजे नॉन अवेलेबल अटक वॉरंट मिळून सुद्धा पोलिसही काय ॲक्शन घेत नाही आहेत आणि पोलिसांनी त्या CP मॅडमनी उलट कॉन्स्टेबल आमच्या दिला तुम्हीच शोधा म्हणतो आता पोलिसांचं काम आम्ही करायचं का की जनतेने करायचं की पोलिसांनी करायचं याचं फक्त उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं कोर्टाकडून कल्प्रिट जे आहेत प्राची भुते आणि अजय भुते आणि इतर तर ते कुठल्याही तारखेला हजर न राहिल्यामुळे एकतर्फी निकाल लागला एकतर्फी निकाल लागल्यानंतर त्यांना 6 आठवड्याची मुदत दिली गेली की बायचान्स हे पैसे भरतील डायरेक्ट हे करतील तरीही त्यांच्या बाजूनी कोर्टाने बराच विचार केला 6 आठवड्यात त्यांनी काही पैसे भरलेले नाही त्याच्यामुळे याच्या पुढची प्रोसेस की निकाल लागून सुद्धा आम्हाला आमचं काही मिळालं नाही म्हणून याच्या पुढची प्रोसेस असते की
कलम नंबर 25 आणि कलम नंबर 27. 25च्या अंडर फौजदारी दाखल होते आणि 27च्या अंडर आपली रिकव्हरी होते. रिकव्हरी करून कन्सर्न माणसाकडनं आपल्याला मिळतं, त्याच्या जागेवर अटॅचमेंट वगैरे होईल. तर हे असं मिळण्यासाठी आम्ही केस फाईल केली परत 25 आणि 27ची. 25-27 दाखल केल्यानंतर पहिले त्यांना समन्स बजावण्यात आलं 5ही जणांना. समन्सलाही काही रिप्लाय आला नाही. त्याच्यानंतर वॉरंट बजावण्यात आलं, वॉरंटलाही रिस्पॉन्स आला नाही. त्याच्यानंतर जे फायनल असतं की नॉन बेलेबल वॉरंट, नॉन बेलेबल वॉरंटलाही त्यांचा काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही. मग कोर्टाने आमच्या बाजूने परत एकतर्फी निकाल लावून त्यांच्या नावाने जाहीर नोटिसीसाठी परमिशन दिली. की जाहीर नोटीस पेपरला येऊनसुद्धा ते न आल्यामुळं फायनल डिसिजन म्हणून आम्हाला कोर्टाने कलेक्टरची ऑर्डर दिली की त्याच्यात कलेक्टरला मेन्शन केलं कन्सर्न जे कल्प्रिट आहेत त्यांच्या जागेवर अटॅचमेंट आणून यांचा बोजा चढवा, त्या जागेचा लिलाव करा आणि यांना जे आम्ही मंजूर केलेलं आहे यांनी भरलेली अमाऊंट प्लस नुकसान भरपाई आणि 9% व्याज हे ज्या दिवशी आम्ही केस दाखल केली त्या दिवसापासून आम्हाला जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंतचा व्याजाचा पूर्ण रकमेचा असा तिन्ही हे आम्हाला द्यावं असं त्यांनी आदेश दिले. असं कोर्टाने कुणाला आदेश दिला? असा कोर्टाने कलेक्टर ऑफिसला आदेश दिला. मग कलेक्टर ऑफिसकडनं ते प्रकरण कलेक्टर ऑफिसच्या महसूल खात्याकडनं ते प्रकरण जातं तहसीलदारकडे कन्सर्न जिल्ह्याच्या. तहसीलदार त्यातला तो एरिया बघून तिथल्या तलाठ्याला ऑर्डर देतो. तर आमच्या ग्रुपमध्ये एक जालगी म्हणून आहेत, त्यांना साधारण नोव्हेंबर 15मध्ये ही ऑर्डर मिळाली. आत्तापर्यंत त्यांचं कुठलंही काम झालेलं नाही आहे. कलेक्टरकडून फक्त तहसीलदारकडे प्रकरण फॉरवर्ड झालेले, ते बिचारे कंटिन्यू महिन्याला 2-2, 3-3 चक्र मारतात. आज अद्यापपर्यंत ते प्रकरण तहसीलदारकडून तलाठ्याकडे सुद्धा फॉरवर्ड झालेलं नाही. तर आता आपल्या केसमध्ये लोकेशन कुठलं होतं आणि तलाठी कुठला आहे तो? आपल्या केसमध्ये लोकेशन आहे गराडे म्हणून एक गाव आहे इकडे शिंदेवाडीच्या पुढे आणि त्याचा एरिया येतो बेंगलोर तालुक्यामध्ये. नाही, इकडे कात्रज घाटाच्या पुढे. म्हणजे बेंगलोर लेफ्ट साईडला तिकडनं लेफ्ट साईडला जो एक रोड जातो, ओके, सासवडलाच जातो तो सुद्धा रोड. ओके, त्याच रोडवरती तो हा घाट संपला की मर्याई घाट संपला की लगेच लेफ्ट साईडला ते गाव आहे. काय नाव गावाचं? वारवडी गावाचं नाव आहे ते. ओके, वारवडी गावाचं तहसीलदार म्हणजे सासवडशी संबंधित आहे. सासवड मध्ये असतात. तालुका पुरंदर जिल्हा पुणे. तर मग तिथे ते केव्हापासून चक्रा मारतात? त्यांचा नोव्हेंबर 15मध्ये निकाल लागून ते फॉलोअप करतायत, पण आतापर्यंत प्रकरण पुढे गेलेलं नाही. आणि आत्ता मागच्या महिन्यात आमच्या असं लक्षात आलंय की त्यांची जी फिगर अमाऊंट होती ती सुद्धा चुकवली होती. त्याच्यामुळे ते परत प्रकरण माघारी जावं लागलं, तिथं करेक्शन कराव्या लागल्या आणि आता ते प्रकरण परत तहसीलदार साहेबांकडे पेंडिंग आहे. तहसीलदारांनी काय करणं अपेक्षित आहे? ते बोजा चढवणं म्हणजे काय करायचं ते एक्सप्लेन करा. तलाठ्याला ऑर्डर दिली पाहिजे या संदर्भात. ते तलाठ्यांनी बोजा चढवायचं म्हणजे काय करायचं ते एक्सप्लेन करा. बोजा चढवणं काही अवघड नाही, कारण या संदर्भात आम्ही पुण्याचे जे कलेक्टर आहेत सौरभराव साहेब त्यांना जाऊन भेटलो होतो. तर त्यांनी तलाठ्याचं जे म्हणणं आहे की ऑनलाईन 7/12 क्लिअर दिसल्याशिवाय आम्हाला बोजा चढवता येत नाही, तर त्या संदर्भात स्वतः सौरभराव साहेब म्हणाले की बोजा चढवण्याचा आणि ऑनलाईन दिसण्याचा काहीही संबंध नाही. मी याच्यात लक्ष घालून बघतो. सध्या पालखीचं कामकाज चालू होतं त्यांच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही नंतर अप्रोच झालेलं नाही, पण येते 4-5 दिवसात आम्ही त्यांच्याकडे परत जाणार आहोत. बोजा चढवायचा म्हणजे काय करायचं असतं? बोजा चढवायचा म्हणजे जे कल्प्रिट आहेत त्यांची जी काही जागा असते 7/12मध्ये जी काही जागा दिसते 1 एकर 2 एकर, तर आता मी केस जिंकली आहे, हे केस जिंकले आहेत असे आमच्यासारखे भरपूर लोक आहेत. तर ह्यांची अमाऊंट साधारण त्या तारखेपर्यंत होते 5 लाख त्यांनी भरलेले आहेत आणि 8 लाखाची अमाऊंट होते कोर्टाचं नुकसान भरपाई प्लस इंटरेस्ट वगैरे. तर तो केस नंबर टाकून लिटिगेशन जे म्हणतात कंसामध्ये केस नंबर टाकून या जागेतला एवढा हिस्सा हा ह्यांचा आहे. म्हणजे ती ॲश्युरिटी होती केस करणाऱ्याला की आपल्या नावाने इथं हे भलेही कधी होऊ दे पण आपल्याला ही अमाऊंट त्या तारखेपर्यंत विथ इंटरेस्ट मिळणार आहे. असं त्या जागेच्या 7/12वर असा शेरा तो टाकायचा, बोजा चढवायचा. बरं, ही जागा कुठली आहे की ज्या जागेवर प्रोजेक्ट होता ती जागा आहे? त्या प्रोजेक्टचं जी जागा होती, जो प्लॉट होता त्याच्यावर आहे. तर हा प्रोजेक्ट किती एकरचा होता तो? हा प्रोजेक्ट साधारण 9 एकर. किती? नाही 13 एकरच्या
हो का? आणि किती 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 लोकांनी केसेस अशा जिंकलेल्या आहेत? केसेस निकाल किती साधारण 70-80 लोकांचे निकाल लागलेले आहेत. हो का? नाही लागलेले आहेत. 200-300 केसेस पेंडिंग आहेत. ओके. आणि अजून काही लोकांनी कसं झालंय की कोर्टाच्या चक्रा नको हे नको म्हणून केसेस केलेल्या नाहीये. बरं. तर ते लोक आमचं बघून आता केसेस टाकणार आहेत की काहीतरी होतंय, या पुढच्या लोकांचं काहीतरी झालं तर आपले काहीतरी होईल म्हणून असे एक 50 लोक आहेत. म्हणजे साधारण 300-350चा तर मॉब नक्कीच आहे की प्राची भुते आणि अजय भुते यांनी फसवलेलं आहे लोकांना. बापरे. तर मग आत्ता आपला असा प्रश्न आहे की आपल्या बाजूनी कोर्टाचा निकाल लागलाय, अटक वॉरंट निघालेलं आहे, रिकव्हरीचंही हिशोब हुकूम झालेला आहे, पण त्याचं एक्झिक्युशन होत नाही आहे. बरोबर आहे. सांगायला इतकं वाईट वाटते की याच्यामध्ये बरेचसे वयस्कर लोक आहेत की त्यांना आम्ही सांगतो तुम्ही हेलपाटे घालू नका, आपण सगळे मिळून जे काय करता येईल तेवढं करूया. आता हे तुम्ही सगळे एकत्र कसे आलात आणि सगळे मिळून हा जो एफर्ट करतात हे कसं शक्य केलं तुम्ही? हे कसं झालं, ग्राहक मंचामध्ये जे लोक यायचे त्यांना आम्ही एकत्र आणलं. ते ग्राहक मंच म्हणजे कुठे? जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रशासकीय बिल्डिंग आहे, तिथं 4th फ्लोअरला ग्राहक पंचायतीचं कोर्ट आहे. तिथंच सगळ्यांच्या केसेस घेतल्या जातात. तुम्ही सगळे कोर्टात भेटलात ते? हो. आणि काही गोष्टी अशा म्हणजे एकमेकांशी लिंकिंग होऊन कोणी दुसऱ्या ग्रुपमध्ये होते ज्यांच्याकडे 15-20 लोक होते, काहींकडे 50-60 लोक होते, असे ते लोक सगळे आम्ही एकत्र आलो अशाची हे होऊन. प्रोजेक्टमध्ये साईटवर भेट नव्हती झालेली? आम्ही कोणालाच माहीत नाही की कोणी किती पैसे गुंतवलेत, कोणी काय केलंय, कोण कुठे राहतो, काहीच आम्हाला माहीत नाही. आम्हाला त्यावेळेला पेपरमध्ये ॲड वाचून आम्ही तिथे तर गेलो होतो की असे आम्हाला 6 लाखामध्ये तुम्हाला फुल फर्निश्ड 1 BHK रो हाऊस बांधून मिळणार. काय ऑफर होती? ऑफर होती त्यांची अशी की वरवडी गावामध्ये एक 500-550 स्क्वेअर फुटामध्ये तुम्हाला 1 BHK फुल फर्निश 550 स्क्वेअर फूटचा रो हाऊस तुम्हाला लोड बेरिंगमध्ये पहिलं बांधून देऊ म्हणून. लोड बेरिंग याच्यामध्ये बांधून देऊ असं आम्हाला हे केलं होतं. पण नंतर मग त्यांनी काय केलं, पैसे घेतले आणि नंतर आमची परत मीटिंग घेतली आणि ते म्हटले की लोड बेरिंगपेक्षा आम्ही तुम्हाला RCC बांधकाम देतो, त्याच्यासाठी अजून 2 लाख रुपये 3 लाख रुपये आम्ही एक्स्ट्रा होतील म्हणून. आम्ही त्यालाही सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे चला, चांगला आपल्याला आणि जागा पण 200 स्क्वेअर फूट जास्त मिळते. म्हणजे ते आम्हाला 1000 स्क्वेअर फूटमध्ये एक रो हाऊस बांधून देत होते, 600 स्क्वेअर फूटचं बांधून देत होते आणि पुढे 200 स्क्वेअर फूटची जागा मोकळी आम्हाला हे करून देणार असं त्यांनी ती एक ऑफर केली होती. त्यालाही आम्ही ॲक्सेप्ट झालो होतो की चला होतंय म्हणून. पण नंतर पुढे त्यांच्याकडनं काय ॲक्शनच होईना. आमचं त्यांनी ॲग्रीमेंट केली नाही, काही केलं नाही. हे केव्हा पहिल्यांदा जाहिरात केव्हा आली, बुकिंग केव्हा केलं? 2012ची. 12ला सुरुवात झाली. 2012ला एवढं अप्रोच झाली लोक की आता रो हाऊस संपत आलेत आणि पटापटा पैसे भरायचे अशा कंडिशनमध्ये होतं ते. मग त्यामुळे आम्ही गडबडीत आम्ही पण पैसे 3 टप्प्यामध्ये पैसे भरायचे म्हणून सांगितलं त्याने. पहिलं त्याने 6,000 रुपीज रिटर्न मिळणार नाहीत ह्याच्यावरती बुकिंग अमाऊंट. किती? 6,000 रुपीज. हो का? बुकिंग अमाऊंट नॉन रिफंडेबल. ओके. त्याच्यानंतर फर्स्ट त्यांनी 60,000 रुपये पहिले भरा म्हटला, 3 महिन्याने 80,000, त्याच्या पुढे 1,90,000 म्हणजे 1 लाख रुपये तुमचे रजिस्ट्रेशनचे आणि 90,000 रुपये ह्याचे असे ही डाऊन पेमेंट्स 3. आणि त्याच्यानंतर त्यांच्याच पतसंस्थेमधनं ते आम्हाला लोन करून देणार होते 11.5% व्याजदराने. बरं. त्यांच्या किंवा तुम्ही बाहेरून म्हटलं करू शकता, जागा क्लिअर आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि जागा येणे झालेली पण आम्हाला त्यांनी डॉक्युमेंट्स दाखवले होते. पण त्याच्यानंतर त्यांनी कल्याणी डेव्हलपर्सच्या अजय भुतेंनी पॅरामाउंट रिअल्टी म्हणून या मार्केटिंग कंपनीला हे सगळं करण्याची
हे दिली होती, जाहिरात वगैरे करण्याची हे सांगितली होती. मार्केटिंग करणारी वेगळी कंपनी आहे आणि बिल्डर वेगळा आहे. आणि त्या बिल्डरची स्वतःची पतसंस्था आहे. त्याची स्वतःची पतसंस्था आहे. काय नाव पतसंस्था? कल्याणी नारळी सहकारी पतसंस्था. पुण्यामध्ये बिझीलँड बिल्डिंग आहे ना, चितळे स्वीटच्या शेजारी, त्याच्या तिसऱ्या मजल्यावरती त्यांचं ऑफिस आहे, सदाशिव पेठेत. आणि सध्या ती पण आता घोटाळेबाज निघालेली आहे. सहकार खात्याचे त्याच्यावरती प्रशासक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. ती सुद्धा बंद पडलेली आहे. त्या केसमध्ये त्याने काय केलं की मार्केटिंग कंपनीवाल्यांनी बुकिंग 1200 रोज असताना त्यांनी पैसे मिळतात म्हणून अजून जास्त लोकांची बुकिंग घेतली. अरे म्हणजे किती बुकिंग झाली असते? 1200 पेक्षा जास्त. 800 ते 1200 काहीतरी आहे. 800 ते 1200 आहे, पण त्यांनी बुकिंग जास्त घेतले आणि वरचे पैसे सगळे खाल्ले हे केलेले. म्हणजे त्यांनी कुठे घोटाळा केलाय तो कोणाला माहिती. बिल्डरचं म्हणणं असं आहे की मार्केटिंग कंपनीने पैसे खाल्ले म्हणून. बिल्डरचं असं म्हणणं की काही पैसे आमच्याकडे आलेच नाहीत. मार्केटिंग कंपनी म्हणजे आम्ही पैसे दिलेले. पण या दोघांच्या मधल्यामध्ये आमच्याकडे पावत्या बिल्डरच्या आहेत. पण हे पैसे कसे दिलेले होते सगळे? 1 लाख रुपयाची रजिस्ट्रेशन जे अग्रीमेंटची कॉस्ट होती 1 लाख रुपये, ती कॅश बाय कॅश द्यायची होती त्यांना. आम्ही कॅश देऊन आम्हाला त्याची रिसीट मिळाली आणि बाकी सगळं कल्याणी डेव्हलपर्सच्या नावाने मिळाली. पण ती अमाऊंट ऍक्सेप्ट केली पॅरामाउंट रिअल्टीजने. ओके. आता मला सांगा की साधारणतः प्रत्येकाने किती पैसे दिलेले आहेत? आता माझे 3,54,000 रुपये. 3,54,000. ओके. ते 2012 पासून आतापर्यंत. ओके. आणि किती किंमत होती तुमच्या रो हाऊसची? त्यांनी नंतरची जी अमाऊंट केली होती ती 10,99,000. 10,99,000. 1 BHK रो हाऊस. 800 स्क्वेअर फूट बांधलेलं, 200 ओपन स्पेस. नाही, 600 बांधलेलं आणि 400 ओपन. 600 बांधलेलं, पुढे आणि मागे जागा होती. सेपरेट कंपाऊंड वगैरे सगळं त्यांनी त्याच्यावर फुल फर्निश मध्ये सगळ्यात एमिनिटीज देणार म्हणून. नाही, रो हाऊस फुल फर्निश. हो. त्याच्यामध्ये एक सोफा सेट, 2 खुर्च्या, एक LCD TV, त्याच्यानंतर पावडर कोटिंगचं किचन, छोटासा फ्रीज असतो तो, एवढं सगळं त्याच्यामध्ये फर्निशिंग मध्ये त्यांनी. हे तुम्हाला सगळं कसं सांगितलेलं होतं? म्हणजे काय सॅम्पल तयार केलेलं होतं? सॅम्पल आम्ही जाऊन बघून आलो होतो त्यावेळेला. साईटवर होतं सॅम्पल? साईटवर एकदम लास्ट मध्ये तयार करून. अजून पण आहे? अजून पण आहे. आणि साईट ऑफिस पण आहे? नाही, साईट ऑफिस नाहीये. एक शेड काहीतरी केलेलं त्यांनी, जे आता 2 टाईपचे सॅम्पल असतात तिथं. एक जो आम्हाला कमिटमेंट केला होता ना, तो एक आहे तिथं अगदी कोपऱ्यात 117 गट नंबरवरती, आणि दुसरा एक अगदी गेटच्या इथं बांधलेला आहे. या दरम्यान काय झालं की त्यांनी रो हाऊसची स्कीम थोडीशी बाजूला ठेवून त्यांनी ना छोटे स्टुडिओ फ्लॅट त्यांनी एक असं चालू केलंय. 104 टाईप त्यांनी बांधलं. बरेच लोक ज्यावेळेस साईट व्हिजिटला जात होते, ज्यांनी बुकिंग केलेलं आहे, त्यावेळेस ते प्रश्न विचारायचे तिकडे साईटच्या वॉचमनला किंवा कोणाला की हे काय तुम्ही बांधलेलं आहे. तर म्हटलं हे नाही, हे दुसरं प्रोजेक्ट आहे, असं तसं आम्हाला त्याला उडवडीची उत्तर द्यायला लागले. मग आम्ही कंपनीच्या पॅरामाउंट रिअल्टीच्या तसंच बिल्डरच्या ऑफिसला पण आम्ही जाऊन भेटत होतो. तर त्यावेळेला पण आम्हाला हे प्रोजेक्ट होणार आहे, तुम्ही कॅन्सल करू नका वगैरे असे आम्हाला प्रश्न उत्तरं देत होते ते. ही किती सालची गोष्ट आहे? 2012-13 नंतर हे सगळं सुरुवात झाली. 13 नंतर सुरुवात झाली होती. मग त्या दरम्यान त्यांना ती जागा त्यांनी ती पाडली. त्यांना येण्याची ऑर्डर मिळत नव्हती. येण्याची ऑर्डर आम्ही विचारलं की नाही बाबा, एक 2 महिन्याने होणार आहे, 3 महिन्याने होणार आहे हे प्रोजेक्ट, असं आम्हाला उत्तर मिळत होते त्यांच्याकडून. आणि बरं का सर, प्रत्यक्ष साईडवरचे फोटो माझ्याकडे आहेत. अरे मला द्या ना मध्ये. मग आता तुम्हाला पाहिजे मी आता येऊ शकतो. द्या ना. ऍक्च्युअली तिथं आता काय कंडिशन काय आहे बघता येईल. बरं, हे होत नाही आहे हे तुम्हाला साधारणतः केव्हा लक्षात आलं? 13 नंतर आम्हाला लक्षात आलं. काय पुढे काय प्रोग्रेस? 13 नंतर प्रोग्रेस नाही म्हणजे अग्रीमेंट नाही पहिली गोष्ट आहे ना. दुसरी गोष्ट काय, त्यांनी काय केलं, 2013 नंतर सगळ्या लोकांना गोळा केलं आणि ICC बिल्डिंग आहे याची चतुशृंगीची, तिथं त्यांना सगळ्यांना बोलावलं आम्हाला. तिथं गेल्यानंतर आम्हाला वेगळीच गोष्ट समजली की त्यांनी म्हणे मनीष बिल्डरला तिथं बोलावलं की हे प्रोजेक्ट आम्ही मनीष बिल्डरला हँडओव्हर करतोय. आणि मनीष बिल्डर त्या जागेवरती 4 मजली इमारत बांधून 1 BHK फ्लॅट काढणार. आम्हाला आम्ही जुने कस्टमर म्हणून 2200 रुपये स्क्वेअर फूटने ती फ्लॅट आम्हाला देणार म्हणून असं त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं की या एवढ्याशा जागेमध्ये 1000 रो हाऊसची स्कीम होऊ शकत नाही असं बिल्डरने आम्हाला सांगितलं. बिल्डरने किंवा त्यांच्या जी मार्केटिंग कंपनी त्यांनी, त्यामुळे त्यांनी मनीष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रोपरेटरला ICC टॉवरला आम्हाला बोलवून घेतलं.
मग त्यावेळेला त्यांनी त्यांचं प्रोजेक्ट सांगितलं की आम्ही इकडं असं बिल्डिंग करणार आहे, ही फ्लॅट तुम्हाला 16 लाख रुपयाला बसेल, 14 लाख रुपयाला बसेल, असं हे आम्हाला सांगितलं. पण आम्ही त्याच्यात इंटरेस्टेड नव्हतो. आम्हाला आमचं रो हाऊस हवं होतं की जे ते बिल्डर आम्हाला देत नव्हता. त्याच्यामुळं आम्ही तिकडं त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या बुकवरती आम्ही याच्यात इंटरेस्टेड नाही असं आम्ही कॅन्सल करून आम्ही त्यांना लेटर दिलं, त्यावेळेला लेखी दिलं की आम्हाला ह्याच्यात हे नाही, आम्हाला आमचं रो हाऊसच पाहिजे. तर मला परत एकदा सांगा, तू पहिला जो बिल्डर होता त्याचं नाव काय? कल्याणी डेव्हलपर्स. आणि माणसं कोण तू? आणि त्यांची मार्केटिंग कंपनी. नाही, माणसांची नावं काय? प्राची होते, अजय होते, नंतर हे कल्याणी डेव्हलपर्सचे ओनर्स आहेत. आणि त्यांनी पॅरामाउंट रियालिटी म्हणून या मार्केटिंग कंपनीला काम दिलं. त्या कंपनीची माणसांचं नाव? सचिन जगताप त्याचे मेन आहे, त्याच्यानंतर मधुर भोसले आहे, असे 2 नाव आहेत. साईप्रभा मेनन पण एक अकाउंटंट पण होता कल्याणी डेव्हलपर्स. असे 5 जण होते. आणि गावाचं नाव काय? बारोडी. आणि प्रोजेक्टचं नाव? शांती होम्स. मग आता हे ICC टॉवरमध्ये तुम्हाला बोलावलं, तिथे कोण बिल्डर आला? मनीष. त्यांनी काय केलं, कल्याणी डेव्हलपर्सनी हे प्रोजेक्ट आमचे नीट होत नाही किंवा त्याच्यावरती एवढे रो हाऊस होत नाहीये असं सांगून तिकडं फ्लॅटची स्कीम होती, तुम्ही फ्लॅट घ्या. आणि त्या कल्याणी डेव्हलपर्सनी मनीष बिल्डर्सला हे काम दिलं. मनीष बिल्डरचं नाव काय? कोण माणूस आहे? मनीष सोळंकी. हा मुंबईची मोठी पार्टी आहे ही. बिल्डरला इंटरेस्टेड होता त्या जमिनीवरती, बाबा बांधून देतो म्हणून. पण 6 लाखामध्ये मला काय, ह्या जागेत जो काही प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेम सहित मनीष बिल्डर ही जागा घ्यायला तयार झाले होते. पण लोकांचा आक्रोश बघता त्यांनी ह्या प्रोजेक्टमधून पण त्यांनी अंग काढून घेतलं. आणि ह्यामध्ये ह्या बिल्डरने अजून एक गेम खेळली होती सगळ्यांवर. त्याची जी स्वतःची जी पतसंस्था होती तिथनं पण त्याने बरेचसे पैसे उचलले. पण ते पैसे कसे उचलायचे, तर त्याने काय केलं की आम्ही जे शांती होमचे ग्राहक आहोत त्यांच्या नावाने त्याने कर्ज खाती उघडली. आणि त्याच्यात प्रत्येकाच्या नावाने 5-5 लाख रुपये, कोणाच्या नावाने 6 लाख रुपये, कोणाच्या नावाने 3 लाख रुपये अशी कर्ज उचलली. सगळे लिगली पेपर बनवून आणि 2 बनावट जामीनदार दाखवून आणि ते सबमिट करून पैसे सगळे काढले. आणि ती पतसंस्था डबगायला गेली. डबगायला गेल्यानंतर सहकार खात्याने ती ताब्यात घेतली. सहकार खात्याने जेव्हा ऑडिट केलं तेव्हा आमची सगळ्यांची नावं तिथे दिसली. मग आम्हाला सगळ्यांना नोटीस यायला लागल्या. मलाही नोटीस आली की तुम्ही 5 लाख रुपये कर्ज घेतलेले आहे, हे ताबडतोब तुम्ही भरा. तर मी जाऊन त्यांना डायरेक्ट ते लेटर, माझं एक लेटर बनवून त्यांच्या तिथं घेऊन गेलो. आणि त्यांना म्हटलं की जर मी 2014ला कर्ज घेतलं असेल आणि जर तुम्ही आमच्याकडे 2016ला तर पैसे रिकव्हरी मागा असाल, तर मग ह्या मधल्या काळामध्ये मी एकतरी हप्ता भरल्याची नोंद दाखवा म्हटलं. आणि मी नाही भरलं असेल तर तुम्ही मला त्यावेळेला का नाही माझ्या मागं लागलात? 10 रुपये जरी कमी भरले असतील किंवा दिले नसतील तरी बँका म्हटलं मागं लागतात. तुम्ही कसं आहे का 2 वर्ष झोपून राहिले म्हटलं, तुम्ही का नाही माझ्या मागे लागलं? हा मी मुद्दा त्यांना ओपन केला. दुसरी गोष्ट म्हटलं, तुम्ही कोणतीही नोटीस पाठवता ती रजिस्टर्ड पोस्टाने न येता साध्या पोस्टाने मला आलेली आहे. ठीक आहे, मला आली नोटीस, पण माझ्या घरात जर कोणी वृद्ध माणूस असता आणि त्याने जर ती वाचली असती आणि त्याला अटॅक आला असता, त्याला जबाबदार कोण म्हटलं? तिसरी गोष्ट, तुम्ही पूर्णपणे माहिती न घेता, पूर्णपणे त्याची कागदपत्राची छाननी न करता किंवा आम्हाला विश्वासात घेऊन बोलून न सांगता तुम्ही नोटिसा पाठवताच कशा? तिसरा मुद्दा त्यांना मांडला. आणि मी ते एक लेटर त्यांना लिहून दिलं जाऊन आणि त्याच्यावरती त्यांची पोचपावती घेतली. पोचपावती घेतल्यानंतर ते म्हटले की पॅन कार्डची कॉपी द्या. म्हटलं पॅन कार्डची कॉपी तुम्हाला कशाला? ते कर्ज काढताना तुमच्याकडे पॅन कार्डची कॉपी नाही आहे का माझी? म्हटलं तिथं आहेत ना फाईलमध्ये. नाही आम्हाला ते रेकॉर्डला तिथं पाहिजे. म्हटलं मी पॅन कार्डची कॉपी देतो, पण त्या पॅन कार्डच्या कॉपीवरती मी सगळं लिहून घेणार. म्हटलं की माझ्या ह्या पॅन कार्डचा वापर तुम्ही कोणत्याही गैरकामासाठी करणार नाही. मी फक्त हे तुम्हाला ओळखपत्र म्हणून हे पॅन कार्ड तुम्हाला देत आहे आणि ह्याचा जर गैरवापर केला तर मला आढळून आल्यास मी तुमच्यावर कारवाई करेन, असं मी ते लिहून घेतलं त्यांच्याकडनं. आणि त्याच्यावरही शिक्का घेतला लिगली. व्हेरी गुड म्हटलं. आणि ह्याच्या पुढे म्हटलं मला कोणती नोटीस येता नाही. ही स्टेप घ्यायचं तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, माझं मी घेतली. तुमची तुम्ही घेतली? हो, मी लेटर बनवलं, घेऊन गेलो. तर मग याचा अर्थ असा झाला की तुम्ही बिल्डरला किती पैसे दिले? मी 3,54,000 रुपये दिलेले. आणि तुमच्या नावावर त्यांनी बँकेत 5 लाख घेतले ते? अरे बाप, कर्ज काढलंय म्हणून दाखवलं त्याने. आणि त्याने काय केलं, आम्हाला त्यावेळेला रजिस्ट्रेशनसाठी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर मागितला होता. तो आम्ही त्यांना दिला होता की आता एक 15 दिवसाचं रजिस्ट्रेशन होईल या हिशोबाने. पण त्याच्यानंतर काय त्याने केलंच नाही. त्याच 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरचा त्याने गैरवापर करून त्याने ते आमच्या नावाने कर्ज घेतलं म्हणून दाखवलं. हे परत एकदा शेवटी सांगा की हे कोण बिल्डर आहेत इतके दिव्य? हा माझ्या अत्यंत पूर्ण लाईफमध्ये पहिल्यांदा असा बिल्डर मी पाहिला की तो इतक्या प्रमाणात खालच्या दर्जाला गेलेला आहे.
मी इतके बिल्डर आणि इतके फ्रॉड लोक पाहिले आहेत, पण त्याच्यापेक्षा इतका सगळ्यांचा उरून बाप उरलेला हा फ्रॉड माणूस आहे. काय नाव त्यांचं? अजय गोविंद भुते. आणि प्राची अजय भुते तिच्या नावाने सगळं हे जमिनीचे पेपर आहेत. म्हणजे मेन मालक आहे बिल्डर म्हणून नाव ती प्राची अजय भुतेच आहे आणि तिला सपोर्टेड हा अजय भुते हे काम करतो. पण सगळ्या केसेस त्या प्राची अजय भुतेच्याच नावाने आहेत आणि आत्तापर्यंत त्या बाईला अटक झालेली नाही. का तर तिचा राजकीय हे पार्श्वभूमी आहे. तिला तिच्या घरच्या माहेरची सगळी पार्श्वभूमी ही राजकीय आहे. या केसच्या बाबत आपण जी चर्चा केली या चर्चेनंतर लक्षात येतं आहे की कंझ्युमर कोर्टाने सदर फसवणुकीच्या बाबतीत कलेक्टरांना कलम 25च्या अंडर सदर जागेचा ताबा घेऊन त्याचा लिलाव करून फसवणूक झालेल्या लोकांना त्यांचे पैसे परत करावे ही ऑर्डर कंझ्युमर कोर्टाने कलेक्टरांना दिली आहे. कलेक्टरांच्या महसूल शाखेने तहसीलदारांना दिली आहे. तरीसुद्धा तहसीलदार आणि तलाठी संबंधित तलाठी ह्या कोर्टाची कंझ्युमर कोर्टाची आणि कलेक्टरांची ऑर्डर मानत नाही. ह्या बाबतीत आम्हाला आश्चर्य व्यक्त होतं. आम्हाला हे कळायला तयार नाही की कंझ्युमर कोर्ट आणि कलेक्टर हे मोठे आहेत की तहसीलदार आणि तलाठी मोठे आहेत. आणि याबाबत सरकारने योग्य ते लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी. पण मग आता कन्झ्युमर कोर्ट ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही का? कन्झ्युमर कोर्टने आम्हाला कलम 27 आणि कलम 25च्या बाबतीतले निकाल दिलेले आहेत. हो. एक जो रिकव्हरी ऑफ प्रॉपर्टीचा आहे त्याचा आम्हाला कलेक्टर वसुलीनामा पत्र मिळालेले आहे कोर्टाकडून मिळालेले. आता पुढे कुणाची जबाबदारी आहे हे विचारतोय. पुढे ऍक्च्युअली कलेक्टरने आता हे नावं चढवून घ्यायला पाहिजे. ही कलेक्टरची जबाबदारी आहे. नावं चढवणं आहे. नावं चढवणे त्याच्यानंतर ती जागा आहे तिचा लिलाव करून ती विकले आणि त्याची जी काय अमाऊंट आहे ती कोर्टात भरणे. हे कुणाचं काम आहे? कलेक्टरचं काम आहे. हा ह्या खात्याचं काम आहे. कलेक्टर तलाठी महसूल खात्याचं काम आहे ना. आता मग दुसरा प्रश्न असा की मग पकडण्याचं काम कोण करणार? पकडण्याच्या कामाच्या बाबतीत अजून आम्ही ग्राहक न्यायालयामध्ये चाललेलो आहोत. त्याच्यामध्ये आम्ही पोलिसांकडून वॉरंट बजावले संबंधित लोकांना पण ते काय आले नाहीये. हो पण मग 25 म्हणजे कोर्टाने सांगितलं ना पकडा यांना म्हणून. 25 म्हणजे रिकव्हरी ऑफ प्रॉपर्टी आणि 27 म्हणजे फौजदारी. 27 म्हणजे फौजदारी. मग 27चा निकाल दिलेला आहे ना मग त्यांना पकडायला असं सांगितलेलं आहे ना. वॉरंट काढलेले आहे आणि आता जी पुढची तारीख आहे आमची त्या तारखेपर्यंत त्यांना हजर करायला सांगितलेलं आहे कोर्टाने. पुढची तारीख आहे. पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांचे म्हणजे ॲक्च्युअल ॲड्रेस द्या म्हणे की म्हणजे आम्हाला त्यांना पकडणं जरा सोपं होईल म्हणून. नाही परत सांगा. पोलिसांनी जर त्यांना पकडायला हवं असेल तर पोलीस तुम्हाला काय म्हणतात? ते ॲड्रेस द्यायला सांगतायत. ॲड्रेस द्यायला सांगतात. आम्ही जे ॲड्रेस दिलेले आहेत तर त्या जागेवर ते मिळून येत नाहीयेत. तुम्ही जो ॲड्रेस दिला तिथे ते सापडत नाहीये ते. मग पोलीस काय म्हणतात? तर ते म्हणले की तुम्हाला कुठं दिसला तर तुम्ही म्हणे 100 नंबरला वगैरे डायल करा आणि मग त्यावेळेला आमचा माणूस येऊन म्हणे तिथले तर त्याला अरेस्ट करता येईल. तो एक ऑप्शन आहे. नाही तर म्हणे तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस जर माहिती असेल त्यांचा बाबा या जागेवर ते राहतात मग त्या जागेचा तुम्ही पत्ता द्या म्हणे मग तिथले स्थानिक पोलीस त्यांना अरेस्ट वगैरे करू शकतात. म्हणजे पोलीस तपासाची ही पद्धत असते का की आपण पत्ता द्यायचा तर मग पोलीस जाऊन पकडणार? आम्हाला त्यांच्याकडून कळलेलं आहे. पोलिसांनी असं सांगितलं की तुम्ही त्यांचा ॲड्रेस द्या आणि सदरच्या ॲड्रेसवरती जर का आरोपी सापडला नाही तर पोलिसांचा एक अहवाल जातो ग्राहक न्यायालयाला की सदरच्या ठिकाणी आम्ही गेलो असता आरोपी काय तिकडे सापडले नाहीत म्हणून. आणि मग आम्ही म्हणजे पोलिसांची आपल्याला सिनेमात किंवा गोष्टीमध्ये सांगतात तसं की पोलीस तपास वगैरे करतात माणसाला शोधून काढतात असं काही नसतं का खरं म्हणजे? असं तरी आम्हाला अजून एक्सपिरियन्स आलेला नाही आलेलं का ते? ते फक्त आहे ना असं वाटतं की ते स्वप्न गोष्टीतल्या पुस्तकासारखं येते. असं आहे का? प्रत्यक्षात तसं काय नसतं. तसं काहीच नाही. पत्ता नेऊन द्यायचा किंवा दिसला तर आपण फोन करायचा मग आणि त्याला सांगायचं की थांबा फोन केला येत आहेत पोलीस पकडायला. तुम्ही त्यांना बोलण्यात गुंतवा आणि आम्हाला 100 नंबरला कॉल करा असं सांगितलं का? त्या भागातला माणूस येईल त्यांना अरेस्ट करेल आणि त्यांना संबंधित चौकीला घेऊन जाईल. त्यांच्या बाबतीत काय काय चार्जेस आहेत किंवा काय त्यांनी फ्रॉड केलाय किंवा काय हे सगळं तपासेल आणि मग पुढचा डिसिजन घेईल की त्यांना ठेवायचं अरेस्ट करायचं का जामिनावर सोडायचं. अरे वा. असताना कसं काय सोडतील?
नाही ते कोर्टावर डिपेंड असतं ते कलम कुठले कुठले त्याच्यावर. पोलीस म्हटलं आम्ही जरी अरेस्ट करून केलं तरी शेवटी जो जे निर्णय असतो ते कोर्ट देतं. जामीन कुठल्या प्रकारचा त्याला मंजूर झालेला आहे, वैयक्तिक जामीन मंजूर झालेला आहे का पैसे भरायचे, त्या जामीनच्या प्रकारामध्ये पण ते अवलंबून असतं. तुमचं नॉन बेलेबल आहे ना? आता आम्हाला नॉन बेलेबल वॉरंट मिळालं. आता मिळालं. आणि त्याच्या आधी आम्ही याला विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच लोकांनी स्टेटमेंट्स त्यांना दिली की असं असं आमचे पैसे हे घेतलेत वगैरे काय काय. आमच्या समोर त्यांनी मराठीमध्ये टायपिंग पण केलं, आम्हाला त्याची प्रिंट काढून वाचायला पण दिली. आम्ही वाचली, ओके म्हटलं, त्यांना दिली सुद्धा. तर ते म्हटले की आम्ही आता चार्जशीट दाखल करू म्हणून. मग म्हटलं आमची तक्रार नोंदवली तर आम्हाला आमची प्रत द्या. नाही ती तुम्हाला देता येत नाही म्हणजे तिथे कोर्टाकडनं मिळते असं आम्हाला तिथं विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये सांगण्यात आलं. आता आम्हाला आमच्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला माहितीप्रमाणे कोणत्याही गोष्टीची चार्जशीट दाखल करायला 3 महिन्याचा कालावधी असतो. आता इथं तर 10 महिने झालेत, चार्जशीटच दाखल नाही. विचारलं फोन की ते म्हणतात नाही अजून तक्रारी येत आहेत, आम्ही त्या नोंदवतोय, अजून तक्रारी येतात, आम्ही त्या नोंदवतोय आणि त्याच्यानंतर आम्ही चार्जशीट दाखल करू. अरे किती वर्ष झाली? 1.5 वर्ष झाली चार्ज तुमच्याकडे तक्रारी येतच आहेत का? पण पोलिसांनी बातमी तर दिली असेल ना की अशा माणसाच्या अगेन्स्ट फसवणुकीचा आरोप झालाय आणि आम्ही तपास करतो. आव्हान पोलिसांकडून आले आमच्याकडे असं काही पेपरमध्ये बातमी येते नाही. सुरुवातीला अरेस्ट केलते ना त्याला बातमी वगैरे आले होते, तेव्हा आले होते. आणि माझं काय म्हणणं आहे की पहिल्यांदा जेव्हा त्या माणसाला अटक केली जाते त्यावेळेला त्याचं सगळं रेकॉर्ड पोलीस स्टेशनमध्ये घेतलं जातं. त्याचा पॅन नंबर, तो राहतो कुठं, त्याचं पासपोर्ट नंबर, त्याचे फिंगरप्रिंट्स जे काय असेल, त्याचे चेहऱ्याचे फोटो, हे सगळं पोलिसांकडे असतं, बरोबर की नाही? तो जामिनावर सुटल्यानंतर जर परत अटक करायची असेल तर मग ह्या गोष्टीवरनं पोलिसांना का शोधता येत नाही त्याला? मग ते आम्हाला का सांगितलं जातं की पत्ता शोधून द्या आणि तुम्ही शोधून काढा? तुमच्याकडे रेकॉर्ड काय करते? मग तुमचं रेकॉर्ड काय करते? असा मुद्दा आहे. हा मुद्दा आहेच की तुम्ही जेव्हा त्याला पहिल्यांदा पकडलं त्याला त्याचे डिटेल्स तुमच्याकडे आहेतच की. तुम्ही त्याचा मेन ऍड्रेस कुठे राहतो, त्याचे नातेवाईक कोण, हे सगळं तुमच्याकडे आहेच रेकॉर्ड. जामीनदार कोण असेल त्याला धरा, तो नाही सापडत तर जामीनदाराला धरा, जामीनदार बरोबर शोधून देईल ना त्याला. तुम्ही आमच्याकडनं का अपेक्षा करता की त्यांना आम्ही शोधून द्यावं म्हणून? बरोबर की नाही? आता मी नोव्हेंबरमध्ये मी तक्रार नोंदवली विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये फोन केला तर ते कुलकर्णी म्हणून कोणी आहेत त्यांनी मला सांगितलं कोर्टाकडनं तुम्हाला येईल, तुम्ही सारखं फोन करत जाऊ नका आम्हाला, कोर्टाकडनं तुम्हाला येईल ते चार्जशीटची कॉपी. म्हटलं असं कसं? म्हटलं मला माहिती पाहिजे म्हटलं, नाही तर मी उद्या माहितीच्या अधिकारात तुम्हाला मी हे करतो म्हटलं. मी नाही तसं काय करता येत नाही, माहितीचा अधिकार तुम्हाला माहिती आहे का कसं करतात, काय करतात, असं उलटं सुलटं आम्हाला उत्तर दिली तिने. आता तुम्ही जे केस स्वतः लढलात ना त्याबद्दल सांगा. ते ग्राहक पेठेचे जे पहिले आता सदस्य ओंकार सर त्यांनी आम्हाला म्हणजे मोलाचा अगदी मार्गदर्शन प्रचंड आम्हाला हेल्प केलं. नाही तर आम्हाला या बिल्डर विरुद्ध ही जी आता आम्ही केस लढलो ती आम्ही स्वतः लढलेलो आहोत. या बाबतीमध्ये आम्हाला कुठल्याही वकिलाचा सल्ला घेतला नाही. पण या बाबतीमध्ये ग्राहक पंचायतीकडून आम्हाला खूप मार्गदर्शन मिळालं. त्यांचं एवढंच म्हणणं की तुमची फाईट तुम्ही स्वतः द्या. त्यांनी आम्हाला बराच सल्ला दिला. त्या सल्ल्याच्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊन आम्ही माननीय न्यायालयासमोर आम्ही स्वतः उभं राहून आमचं म्हणणं मांडायचो. तुम्ही स्वतः आम्ही स्वतः आमचं म्हणणं मांडलेलं आहे. आणि याच्यानंतर आम्हाला जोशी सरांचं ग्राहक मंचाच्या आणि सीमा मॅडमचं प्रचंड पाठबळ मिळालंय आणि त्याच्यामुळे आम्ही एवढे आता उभे होतो. चांगली गोष्ट हा जो काही ग्रुप केलाय हे जे लोक आम्ही आता आवाहन करतो की ज्यांनी केसेस केलेल्या नाहीयेत किंवा ज्यांना असं वाटतंय की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून फसलाय तर तुम्ही फसलेला नाही आहात, न्याय मिळतोय आपल्याला, तुम्ही आम्हाला येऊन अप्रोच व्हा, आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू या बाबतीत. आणि मग यात ही केस करायला खर्च साधारणतः किती येतो? याला जास्त खर्च नाही आला आम्हाला आतापर्यंत. झेरॉक्सचे आणि याचे म्हणजे कोर्टात सबमिट टायपिंगची फी ₹1000 खर्च आला फक्त. सामान्यांनाही परवडण्यासारखं. आणि आता तुमच्या बाजूने निकाल लागल्यामुळे जे नंतर लोक आता तुम्हाला जॉईन होतील त्यांचे निकाल फार पटपट लागतील. त्यांना आता आमचे रिझल्ट त्यांनी अटॅच करून जर त्यांची केस फाईल केली तर जे आम्हाला 10 महिने 1 वर्ष लागलं तर 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांचा निकाल लागू शकतो असं आम्हाला सीमा मॅडमनी सजेस्ट केलं. माझा 4 महिन्यातच निकाल, उद्या माझा निकाल आहे. 4 महिन्यात निकाल लागला तुमचा? मला उद्या निकाल देणार आहे. व्हेरी गुड. तर त्यामुळे सीमा मॅडम आणि आणखीन कोण, श्रीकांत सर
आणि तिसरं नाव काय घेतलं? ओंकार सर. ते कोण ओंकार सर? ते पण ग्राहक पंचायतीचे सदस्य आहेत. हो का? ओंकार सर म्हणून. त्यांनी आणि महत्वाचं म्हणजे हां. ही सर्व लोक फ्री मध्ये कामं करतात. हां. कुठलाही मोबदला कोणताही मोबदला घेत नाही. मोबदला न घेता आणि केव्हाही आणि कोणत्याही क्षणी ते उपलब्ध असतात. हां. मागच्या वेळेस 7:30 वाजता मी सीमा मॅडमला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. हां, हां, हां. तर त्या तिथून म्हणजे त्यांच्या घरापासून त्या बसनी तेवढ्यासाठी तिथे आल्या. कमाल आहे ना. वयस्कर आहेत त्या, मिळते पण आम्हाला खूप मदत केली वयस्कर. हां, हां. आणि त्यांचं तेच असतं की ग्राहकांचं नुकसान होऊ नये हां. त्यासाठी त्या लढा देतात, बाकी काही नाही. त्यांचा हाच एक उद्देश आहे. आणि आता तुम्ही त्यांच्या बरोबरीने तुम्ही पण आता एक्सपर्ट झालेला आहात. सीमा मॅडम तुम्ही सुद्धा मदत करू शकणार आहात आता. व्हेरी गुड. सीमा मॅडमनी जे प्रोत्साहन दिले आणि जोशी सर जे आम्हाला लिगल सपोर्ट करतात, की तुम्ही हे असं करा किंवा अशा पद्धतीने करा, हे जे सांगतात ना, ते आम्हाला आतापर्यंत एवढं कोणी सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळे या दोघांच्या सपोर्टने आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत. व्हेरी गुड, व्हेरी गुड.